मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहम् मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 शिवोऽहम् न च प्राणसन्त्यो न वै पञ्चवायुः न च प्राणसन्त्यो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्वा पञ्चकोशः न वा पाणिपादं न चोपास्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं
So we have to now understand what are our maryadas, how we have to live within our maryadas. And I'm sure if you really work out your Sri Ganesha, for that the best is to meditate. Put yourself on some nice turf, grass. Sit on that. Put your left hand with the light and right hand on the mother and say Atharvashish. If you can remember it by heart, it's a very good thing. Otherwise, you can keep the book and read it, or say Ganesha's mantra to begin with. It's going to help you very much. It's going to help you, your eyes, it's going to, your whole thing is going to be very nice. It's going नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं मान्मय त्वं चिन्मय त्वम् आनन्दमय त्वं ब्रह्मय त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूभूर्वस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य गणादीन् तदन्तरम् अनुस्वार परत्तरः अर्धेन्दुलसितं कारिणविद्धम् एकत्तमनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यं रूपम् अनुस्वार शान्तरूपम् बिन्दुरुक्तरूपम् नादसन्नानं संहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि नित्ये गायत्री छन्दः ॐ नेताय नमः ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं गदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासुतं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं
रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं सृष्टयादौ सेह पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्रीगणेश स्वगजि श्री निर्मला देवी नमो नमः। Джей Шри Матаджи. Всех поздравляем с наступающей весной. Всем весеннего настроения, здоровья, мира, благоденствия. Ладони сведем вместе. Внимание в Сахасрару. Произнесем звук Ом. Все вместе поднимем энергию, выровняем поле. Ладони откроем. Внимание в Сахасраре звук Ом. Обе руки опустим к земле. Поработаем с землей, с первым центром. Попросим Мать Земля, пожалуйста, прости все вольные и невольные ошибки по отношению к тебе. Впитай в себя и трансформируй в позитив все тяжелые грубые энергии, которые есть в нас и которые атакуют нас извне. Пусть Мать Землю уйдет весь жар, вся суета, все ненужные мысли, вся усталость. Шри Адипхуми Деви. Попросим Мать Земля, пожалуйста, наполни нас чистотой и невинностью, укрепи в нас мудрость, дай нам легкость, устойчивость, чувство верного направления. Шри Адипхуми Деви. Левая ладонь к земле, правую откроем. Попросим энергиями Шри Ганеши
устранить все препятствия на пути нашего духовного становления. 12 имен Шри Ганеши: Сумукха, Экаданта, Капила, Гаджакарнака, Ламбодар, Виката, Викнанаша, Ганадхип, Тхумракету, Ганадхьякша, Пхалачандра, Гаджананах. Ладони откроем. Почувствуем основание ладоней. Внимание на Муладхара чакру. Мантра Шри Гаури Ганеша. Внимание в крестцовую косточку, вдоль позвоночника в Сахасрару. Шри Гаури Мата Кундалини. Внимание на центральном канале, звук Ом. Шри Махалакшми Шри Ганеша. Левая ладонь открыта, правую опустим к земле. Во внимании левый канал. Звук Са. Пусть мать землю уйдут все нечистые знания. Все, что мешает духу быть свободным. Вся тяжесть левого канала пусть уйдет в мать землю. Звук Са. Шри Махакали Бхайрава. Правую ладонь положим на левое сердце. Попросим, Мать, пожалуйста, пребывай в наших сердцах. Просвети и просветли храм Духа. Мантра Шри Шива Парвати. Правую ладонь откроем, левую направим в эфир. Звук Хам. Шри Маха Сарасвати Хануман.
звук У, ладони откроем. Внимание на центральном канале звук Ом. Почувствуем большие пальцы на руках. Внимание на центральный свадистан. Звук Ом. Правую ладонь направим на печень. Повыветриваем. Вращаем по часовой стрелке, сбрасываем. Достаточно. Направим правую ладонь на область печени. Внимание в сахасраре. Мать, всю живую работу совершаешь ты и только ты. Пожалуйста, благородно и достойно решай все жизненные задачи. Шри Раджа Лакшми. Правую ладонь откроем, левую направим на область печени. Внимание в сахасраре. Попросим, мать, пожалуйста, держи внимание чистым, держи его на духе. Шри Нирмала Читта. Обе ладони откроем. Внимание на средние пальцы на руках, центральную наби-чакру, сахасрару, звук Ом. Во внимании войд на ладонях. Пройдем вниманием вокруг живота по часовой стрелке. Звук Ом. Почувствуем мизинцы на руках, центральное сердце, сахасрару, звук Ом. Правую ладонь положим на сердце. Внимание в сахасраре. И каждый, обращаясь в глубину своего сердца, утверждаем: «Я чистый дух, я чистый дух, я чистый дух». Несколько раз пропоем «Я есть Шива».
Достаточно. Правую ладонь положим на центральное сердце. Попросим Мать, пожалуйста, раствори все привязанности, к кому бы то ни было и к чему бы то ни было. Раствори всю неуверенность, все страхи. Шри Дургамата Джагадамба. Правую ладонь соберем в кулачок, мягко простукиваем центральное сердце, пропеваем Мат Джагадамба или Джея Джагадамба. Мягко ударяем, на последнем слоге более сильный удар. Джея Джагадамба, Джея Джагадамба, Джея Джагадамба, Джея Джагадамба, Джея Джагадамба, Джея Джагадамба. Достаточно. Правую ладонь положим на центральное сердце. Внимание в Сахасраре. Попросим Мать, пожалуйста, дай нам свободу от всех и от всего. Наполни нас тихой радостью. Шри Дургамата Джагадамба. Правую ладонь откроем, левую положим на правое сердце. Мать, пожалуйста, раствори всю безответственность и сверхответственность в нас. Радость должна быть действенной. Прояви в нас благородство и достоинство. Шри Ситарама. Ладони откроем. Внимание на мизинцы рук. Анахата чакру, Сахасрару, звуком. Почувствуем указательные пальцы на руках. Внимание на Вишудхи чакру, еремную впадину, Сахасрару. Мать, пожалуйста, сбалансируй и сгармонизируй работу Вишудхи чакры. Объедини нас в духе. Прояви в нас коллективность. Шри Радха Кришна. Внимание на Хамсу чакру, Сахасрару, звуком. Почувствуем безымянные пальцы на руках. Внимание на Агью чакру, Сахасрару, звуком. Правую ладонь положим на лоб, молитва «Отче наш».
Я прощаю, я прощаю, я всем все прощаю. Шри Мария Иисус, правую ладонь на затылок, голову слегка назад. Мать, пожалуйста, прости все вольные и невольные ошибки. Нас прости и всех прости. Шри Маха Ганеша, правую ладонь плотно прижмем к Сахасраре, вращаем по часовой стрелке. Мать, пожалуйста, прими нашу искреннюю благодарность за твою неустанную работу, за самореализацию. Усиль нашу самореализацию. Ладони откроем. Шри Кальки Шри Матаджи. Произнесем звук Ом. Правую ладонь положим на сердце и пошлем мир и любовь всем людям на планете. Мать богиня, пусть наша чистая любовь действует на всех людей планеты Земля. Мать богиня, пусть наша чистая любовь действует на всех людей планеты Земля. Мать богиня, пусть наша чистая любовь действует на всех людей планеты Земля. Джай Шри Матаджи. Посмотрим лекцию. ह्या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात, पण आपल्या शास्त्रात त्याला पुण्यपट्टणम असं म्हटलेलं आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य त्या पुण्यानगरातनं वाहत आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत मनुष्य शिवस्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून धरून त्यावर आसन मांडून
मनुष्य आपलं आयुष्य कंठित असतं. आत्मतत्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्व मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे. आत्मा स्वरूप. आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचं प्रतिबिंब जे हृदयात आहे ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्र सुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो, एकमेकांना ओळखत नाही, एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते, त्याबद्दल भ्रामकता असते. एकमेव जाणीवेसाठी ज्याला ॲब्सोल्यूट म्हणतात, आत्माच मिळवला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसांनसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद म्हटलेलं आहे की विद झालं पाहिजे, ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसांनसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही किती म्हटलं की आम्ही जातीयता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब श्रीमंत मिटवून टाकू, म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू, किंवा सर्व जगामध्ये एकच साम्राज्य आलं पाहिजे, अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते बाह्यातनं किती जरी तुम्ही साध्य केलं तरी ते निष्फळ होऊन जातं. त्याला कारण ज्यांनी हे बनवलं आहे तो मानव, ती मानवजात अजून त्या स्तराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणेल. विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात आहे. त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका परमेश्वराने बनवलेलं आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे. वरपांगीपणाने किती आपण म्हटलं की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सगळे भावंड आहोत, तरी ती वरवरची भावना राहील. खोल आतमध्ये हृदयात तो आत्मा बसलेला आहे. फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होतं तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एका शरीराचे अंग प्रत्यंग आहोत. आज आपण विश्वधर्म स्थापन केला, तो फक्त अशाच लोकांच्या आधारावर होऊ शकतो ज्यांच्यामध्ये विश्वात्मकाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बाह्यातल्या लोकांचा कोणताही तुम्ही असा विश्वाचा कार्यक्रम काढला तर तो फलित होणार नाही, कारण त्याच्यात काही सुद्धा सत्य नाही. तर सर्वप्रथम आत्म्याची आपल्यामध्ये जागृती ही पूर्णपणे झाली पाहिजे. तो जागृत आहे, पण त्याची जी जागृत स्थिती आहे ती आपल्या चित्तात आली पाहिजे. बाह्यात प्रयत्न करूनही होऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं की ती आतूनच होते. आतूनच ती आपल्यामध्ये जागृती येऊ शकते.
ती म्हणजे कुंडलिनी जागरण आहे. कुंडलिनी ही शक्ती आपल्यामध्ये व्यवस्थित सुप्तावस्थेत असते आणि ज्या वेळेला तिचं जागरण होतं तेव्हा ही शक्ती, तसा एखादा दीप आपण पाजळून ठेवा आणि त्याच्यावरती एखादी शक्ती किंवा समजा गॅसची धार आली तर ती कशी पेटून निघते, तसंच आपलं चित्त आहे ते संबंध आलोकित होऊन जातं. पण तो आलोक जोपर्यंत आपल्या व्यवहारात, आपल्या वागण्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात आणि ह्या विश्वात पसरणार नाही, तोपर्यंत सहयोगी होऊन सुद्धा काही फायद्याचं नाही. जो आलोक तुमच्यामध्ये आला त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीला आराम पडला असेल. कदाचित तुमची मानसिक स्थिती ठीक झाली, शारीरिक स्थिती ठीक झाली, संसारिक स्थिती ठीक झाली, तरी सुद्धा अजून तुम्हाला शिवशक्ती मिळालेली नाही. शिवाची जी शक्ती आहे की विश्वाला आपण एक मानलं पाहिजे. एक मानणं हे काय बुद्धीने नाही होत, पण ती जाणीव आतून येते की आम्ही सर्व एक आहोत. हे सर्वप्रथम शिवाचं दर्शन म्हणजे तो विश्वात पसरलेला आहे. आणि त्याचं कार्य इतकं तोलून आहे, इतकं समजून आहे की तो प्रत्येकाला ओळखून आहे. आता समजा जर तुम्ही इथे दिवा लावला तर या दिव्याला हे समजणार नाही की कुठपर्यंत प्रकाश पोचवायचा किंवा कोणत्या गोष्टीला आलोकित करायचं किंवा कोणती अशी जागा आहे जिथे हा प्रकाश गेला पाहिजे. तो विचार हा दिवा करणार नाही. पण आत्म्याचं तसं नाही. एकदा जर तुम्ही आत्मा तेवला तर तो चैतन्य रूपाने तुमच्या हातातनं वाहू लागतो आणि त्याच्यामध्ये ही जी आलोकित झालेली बुद्धी आहे त्या चैतन्यातनं वाहते. ती तुम्हाला बरोबर सांगते इथे तुमचं चुकत आहे, इथे तुमचं चुकत आहे, इथे तुम्ही ठीक चालले, तिथे तुम्ही पुढे चला. म्हणजे साऱ्या परमेश्वराची जी बुद्धी आहे ती ह्या आत्म्यातून वाहते. साऱ्या विश्वातलं जेवढं कार्य परमेश्वर करतोय ते तुमच्या हातून सुद्धा त्याचप्रमाणे तो करून घेत आहे. म्हणून सर्वप्रथम आत्म्याला प्राप्त झालं पाहिजे, शिवाला प्राप्त झालं पाहिजे. आता बाह्यातनं कसं आपण शिवाकडे जाऊ शकतो ते पाहायला पाहिजे. शिवतत्वामुळे सत्य जाणलं जातं, कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातनं वाहल्यासारखी आहे आणि त्यामुळे कुठेही काय होत असलं तरी सुद्धा तुम्ही या शक्तीच्या द्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता. सत्य काय किंवा असत्य काय हे जे केवळ सत्य आहे, जे ॲब्सोल्यूट आहे, ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता. आणि ह्या प्रकाशाचा जो विशेष गुण आहे की जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण करू लागतो. आनंदाच्या उर्मी त्याच्या अंगात उडतात. त्याच्या बुद्धीत, त्याच्या वागण्यात, सर्व गोष्टीमध्ये एक चमक येते. एक विशेष मोहित करणारं, उच्च पदाला नेणारं असं एक व्यक्तित्व त्याच्यात जागृत होतं. अशा मानवाजवळ जो मनुष्य येईल त्याचा उद्धार होतो, त्याचा कल्याण होतो, तो सन्मार्गाला लागतो, उत्तम मार्गाला घेतो, आपोआपच हे घटित होतं. त्या संगतीतच हे सगळं घडून येतं. पण त्याही पलीकडे असा मनुष्य नेहमी आनंदात मग्न असतो. आनंदाला दोन बाजू नसतात, फक्त केवळ आनंद असतो. त्याला आपण निरानंद म्हणतो. केवळ आनंद म्हणजे त्याच्यामध्ये सुख आणि दुःख अशी एका नाण्याची दोन बाजू
किंवा 2 स्थिती नसतात. मनुष्य एकमेव स्थितीत असतो आणि ती एकमेव स्थिती म्हणजे आनंद स्थिती आहे. त्यात तो साक्षी स्वरूप होऊन सुख आणि दुःखाच्या लाटांना बघत असतो. जसा काही नावेवर बसलाय आणि समुद्राच्या किती लाटा आल्या तरी त्यांना तो मजेत निहाळून राहिला. ती स्थिती, त्या न्याहाळण्याची स्थिती, ती स्थिती तुमच्यात प्राप्त झाली म्हणजे आनंदाच्या उर्मी, आनंदाचं सौख्य आणि आनंदाचं राज्य काय ते लक्षात येतं. पण ते मिळवून सुद्धा आनंद परिपूर्ण होत नाही. कारण जो ह्या आत्म्याचा स्रोत आहे तो विश्वाचा आत्मा आहे. म्हणून जोपर्यंत हा आनंद आपण विश्वाच्या प्रत्येक सीमेवर नेऊन पोचवत नाही तोपर्यंत आपण आनंदात पूर्णपणे येऊ शकत नाही. म्हणजे एखादा समजा समुद्रामध्ये फूल पडलं तर ते वाहत वाहत ह्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल, मग त्या किनाऱ्यावर जाईल. त्याची हीच गती होऊन जाते. त्यातच त्याला आनंद वाटतो. तसंच एकदा मनुष्य परमेश्वराच्या साम्राज्यात उतरला की त्याला वाटतं कोणाच्या हृदयाला जाऊन भिडावं, कुणाला जाऊन सांगावं, कुणाला भेटावं, कोणत्या देशात जावं आणि ही सुवार्ता सांगायची की तुम्ही सुद्धा आपल्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. म्हणून विश्वस्वरूपत्व आल्याशिवाय आम्ही आत्मसाक्षात्कारी झालो असं म्हणता येते. जे लोक स्वतःला सहयोगी म्हणतात ते अजूनसुद्धा जाती पाती नसत्या गोष्टींना धरून बसतात. आमच्या जातीतच लग्न झालं पाहिजे, आमची जात, आमचं हे, आमचं ते, ह्या मर्यादेतनं निघाला पाहिजे. आमचा देश, आम्ही हिंदुस्थानी, आम्ही इंग्लिश, आम्ही अमेरिकन, आम्ही तुमच्यापेक्षा उच्च, तुम्ही आमच्यापेक्षा नीच, आम्ही उत्तरेत राहणारे, तुम्ही दक्षिणेत राहणारे, पूर्व पश्चिम, ह्या सर्व दिशा मानवाने ठरवलेल्या आहेत. परमेश्वराने काही बनवल्या नाही. त्यांनी काय ह्या सृष्टीमध्ये असे वेगळे वेगळे देश वगैरे बनवलेले आहेत. पण वैचित्र्य आणण्यासाठी इतकी सुंदर सृष्टी केली. पण माणसाचं डोकं प्रत्येक ठिकाणी हे शोधत असतं की आता आपण आपल्याला कसं वेगळं करून घ्यायचं, अलगद कसं करून घ्यायचं. तर आता मग पुणेकर झाले, मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकरमध्ये सदाशिव पेठवाले झाले, मग त्यातले आणखीन आतमध्ये गेले तर ते आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील देवाला ठाऊक. पण सहयोगांनी विहिरीत लावलं नाही पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहयोगी अजून सुद्धा अशा विहिरीत आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तो अजून पूर्णपणे सहयोगात उतरलेला नाही. तर सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे, तरच आपण शिवतत्वाला उतरलो. हे कसं आपण बाह्यातनं मिळवू शकतो ते आपण ध्यान धारणेस समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यानाच्या वेळा लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे नाही. स्वतःकडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणत्या मी धारणा करून ठेवलेल्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. एक तर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा. प्रत्येकजण आपल्याला अतिशहाणा समजतो. त्यात मी आहे का, मी त्याच्यामध्ये सामील आहे का, मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का, की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे. स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला. जसाच हा प्रश्न तुम्ही स्वतःला टाकाल लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने
एक मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला? उलट त्या थेंबाचे आणखीन अणू परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याचं? कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत, ज्याला आपण अहंकार म्हणतो, प्रतिअहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते एका प्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही, तो समर्थ नसतो. त्याच्यामध्ये शक्ती नसते की हा मर्यादा तोडला पाहिजे. माझा समाज काय म्हणेल, माझे बाप काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये जे आदिशंकराचार्यांनी सांगितलं की मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही, मी शिवतत्व आहे. म्हणजे तिथे शिवतत्वामध्ये मला मर्यादा नाही राहिलेली, अमर्याद अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला ह्या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींची कोणतीही प्रकारे त्याच्याबद्दल विचारच यायला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमका. जो काही कोतेपण आपल्यामध्ये आहे तो सगळा ह्या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे. लहानपणापासून आपल्याला जर शिकवलं की कोणत्या जातीचे लोक फार वाईट असतात, मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्यांनी मर्यादा आल्या मग कुणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यामध्ये विश्व धर्म काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला की मग वाटतं काय मूर्खासारखं आजपर्यंत मी अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा विरमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे राहिलेली. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरून पडलेला आहे, जो अंधार आहे तो अंधार आपल्यामधनं गेला पाहिजे. आणि त्यासाठी फक्त स्वतःकडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा, लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचं असं होतं, अशा वातावरणात राहिला जिथे त्याला क्रोधी व्हावं लागलं. आपण म्हणा कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो, त्याचा स्वतःवर घेत नाही. त्या असं म्हणू की त्याच्या आईने त्याला त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा, एक घ्या अशी गोष्ट. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जास्तोय तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे, निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्याला सुद्धा परत आत्मसाक्षात्कारच पाहिजे. आत्मन्यवात्मने तुष्ट आहात, आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वतःचे डोळे सुद्धा आरशात बघू शकत नाही. तसं जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आत्म्याचं स्वरूप सुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं मुख्य स्वरूप म्हणजे की हा नुसता प्रेमाचा पुंज आहे, प्रेम आहे. पण ह्या प्रेमाला आपण जसं जाणतो तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही आहे किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं आणि त्यातनं जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनेवलन्स म्हणतात, ते घडवून आणत असतं. आणि ते घडवताना कोणत्या तऱ्हेची दुखापत, इजा किंवा जबरदस्ती तो दुसऱ्यांवर करत नाही. ते आपोआपच घडून येतं, आपोआपच ते घटित होतं.
जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पॉन्टेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती जर तुमच्यात आली आणि आपोआपच त्या प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली, Джей Шри Матаджи. Положим правую руку на сердце, внимание в Сахасрару. Попросим, Мать, пусть тихая-тихая радость живет в сердце каждого, и пусть она проявляется светом, любовью на все мироздание. Джей Шри Матаджи. Сделаем банданы. Глубина самопознания, самореализация, коллективность сахаджи-йогов, развитие распространения сахаджи-йоги на всех континентах планеты Земля. Джей Шри Матаджи. Джей Шри Матаджи. Еще один бандан. Единство всех светлых сил, земных и небесных, во имя мира на планете Земля. Джей Шри Матаджи. Джей Шри Матаджи. Ладони сведем вместе, произнесем звуком. Коллективная медитация. Shiva 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 Shambho, Shiva 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 Shambho, Shiva 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 Shambho, Shiva 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 Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Mahadeva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya Shiva Shambho, Jaya Jaya
शिव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो शिव 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 शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो जय जय शिव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो महादेव शम्भो शिव 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 शम्भो शिव
Shiva Shiva Shambho Shiva 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 Shambho Shiva 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 Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Mahadeva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho Jaya Jaya Shiva Shambho